नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत वळीव लाडू. गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आमच्या इकडे ना हे वळीव लाडू केले जातात. तर हे कसे करायचे, तर इथे ना मी 3 वाट्या कणिक घेतलेली आहे आपली चपातीची आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ही जी वाटी दाखवली ना तुम्हाला त्या वाटीनं 3 वाट्या कणिक आणि 1 वाटी बेसन पीठ आणि याच्यात ना किंचितसं मीठ टाकते आणि हे सर्व हाताने एकत्र करते छानपैकी. आणि हे एकत्र केलं ना नंतर ह्याच्यात तेल टाकते. मोहन म्हणजे गरम करून नाही टाकायचं, आपलं कच्चंच तेल टाकायचं. एक तेलाची केटलीत असते ना छोटी पळी, त्या पळीनं 1 पळीवर तेल टाकायचं आणि हे हाताने छान मिक्स करून घेतलं. आणि आता ना हे पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेते. तर ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं ना त्या वाटीनं बरोबर मला 2 वाटी पाणी लागलं हे मळायला. सुरुवातीला तुम्हाला 1 वाटी दाखवले मी, आता हे मला आणखीन कोरडं वाटलं म्हणून मी आणखीन 1 वाटी पाणी घेतलं. आणि आपलं कणकीला आपण चपातीला कशी कणिक मळतो त्या प्रकारे असा घट्ट गोळा करायचा, पण पातळ करायचा नाही. तर तुम्ही पाहू शकता 2 वाटी पाण्यात आपला घट्ट गोळा झालेला आहे. आणि ह्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, असं ही फक्त थोड्या वेळ एक 15 मिनटं असं झाकून ठेवायचं. हे पण मला काय झालं, मी ठेवलं 15 मिनटं म्हणून झाकून, पण मला अचानक दुसरं काम निघालं. मला त्यात माझा खूप वेळ गेला आणि 1.5 तास लागलं मला. तर तुम्ही पाहू शकता जरा पीठ माझं असं पातळ झाले, त्यात आपण बेसन पीठ टाकल्यामुळे ते असं फसफस झाले आणि होतं जरासं माझं पातळ झालं. त्या मला 1.5 तासला मी 15 मिनटंच ठेवीत असते, पण मला दुसऱ्या कामामुळे ते राहिलं माझं तसंच, मला वेळ भेटला नाही करायला. तर मी 1.5 तासाने ते पाहिल्यानंतर तर जरा पातळ झालं, तर म्हणून मी काय केलं, आपलं पिठाचा हात घेतला म्हणजे हाताला चिटकून येते म्हणून आपली कणकीचा कोरड्या, आणि हाताच्या साहाय्याने अशी पोळपाटावरनं ते वळून घेतलं. आपण उकड कोंबळी करतो ना तशा प्रकारे. आणि आपले वळीव लाडू मी तयार करून घेतले. तुम्हाला आणखीन एक दाखवते कसा करायचा ती. पीठ घेतलं, माझं पीठ पातळ झालं ना, वेळ झाला म्हणून. तुम्ही फक्त 15 मिनटंच ठेवा, मला अडचण असल्यामुळं 1.5 तास लागला. तर मी असं हाताच्या साह्याने त्याला प्रेस करून असं लांब त्याचं वळून घेते आणि असं त्याची दोन्ही कडा आहेत ना मध्यभागी अशा जॉईंट करायच्या. अशा प्रकारे आता मी सर्व वळीव लाडू करून घेते. तर तेवढ्या पिठाचे वळीव लाडू करायला मला अर्धा तास लागला वळायला मला. तर तुम्ही पाहू शकता एक पोळपाट भरून आणि एक ताट भरून झालेलं आहे. तर आता मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तर तेल ना जास्त फुल गॅसवर पण आपली वळीव लाडू तळायचे नाहीत. फुल गॅसवर जर तळले तर त्याला कलर लाल येतो आणि आतून कच्चेच राहतात आणि ते लूज पडतात. आधीच पावसाळी दिवस आहेत, आता ह्या पावसाळी दिवसात ना वळीव लाडू आहेत ना त्याला नंतर असं पाणी सुटल्याने होतं, ते कडक राहत नाहीत. आणि बारीक गॅसवर जर तळलं ना खूप कडक होतात. मग घरात जर वयस्कर माणसं असतील ना तर त्यांना खाता येत नाहीत ते. म्हणून ना मीडियम गॅसवरच आपले वळीव लाडू कधी पण तळायचे. जास्त बारीक गॅस पण करायचं नाही, जास्त फुल गॅस पण करायचं नाही. तर मी आता ना मीडियम गॅसवर एक घाणा तळायला ना मला एक 5-6 मिनटं लागले, 2-3 मिनटं मीडियम गॅसवर. तर मी आता तुम्हाला असे वळीव लाडू पूर्ण सगळे तळून घेते अशाच प्रकारे, एक लालसर कलर येऊस तर. आणि तळल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता मी ना आता त्याची उलटा पालट केली, ते खालची साईड एकदा तळून घेतली आणि वरची साईड एकदा. आणि हे वळीव लाडू ना इतर वेळेस जर केले ना तर चांगले राहतात, पण पावसाळ्या दिवसात ना आत्ता जरी तुम्हाला कडक वाटले ना तरी थोडे 5-6 दिवस झाले की नंतर ते लूज पडतात. असं त्या गुळाला ना पाणी सुटल्याने होतं. तर त्यासाठी ना असं कडक तळायचे तळतानीच, म्हणजे लवकर त्याला हे होत नाही, असं गुळाला पाणी सुटत नाही आपल्या. आणि केले ना मग ते असे पॅकबंद डब्यात किंवा कॅरी बॅगमध्ये ठेवायचे, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही गुळाला आपल्या. तर आपले वळीव लाडू तळून झालेत सगळे. आणि आता हे तेल जे शिल्लक राहिले ना तळून तुम्ही पाहू शकता, ते आता मी एका भांड्यात काढून घेते. आणि त्याच कढईत तेलाच्या कढईत ना थोडंसं तेल ठेवायचं. एक आपल्या भाजीची चमचा असतो ना मोठा चमचा, त्या चमच्याने एक अर्धा चमचा तेल ठेवलेला आहे. आणि त्याच्यातनं आता मी गूळ टाकीत आहे. तर आता गूळ टाकला मी सुरुवातीला, पण मला थोडा कमी वाटला, पण नंतर आणखीन मी थोडासा गूळ टाकला. पण आपली कढई छोटी आहे आणि एकदम तेवढे वळीव लाडूला गूळ व्यवस्थित लागणार नाही, म्हणून मी आता 2 बॅचमध्ये आपल्या वळीव लाडूला गूळ लावते. आणि जरी कढई मोठी असली ना तरी एकदम जर सगळं टाकलं ना तर मग कोणत्या ह्याला लागतं वळीव लाडूला, एका वळीव लाडूला लागतं, कुणाला लागत नाही, असं होतं. म्हणून थोडे थोडेच तळायचे, थोडं थोडं तेल आणि थोडं थोडं गूळ टाकून. तर मी ना आता तुम्ही पाहू शकता तेलातच ह्या गुळाचा पाक तयार करून घेते असा फेस येऊस तर. आणि फुल गॅसवर
गॅसवर करायचं नाही, नाहीतर काय होतं ते काळपट कलर येतो आपल्या वळीव लाडूला. तो पाक आहे ना असा करपट होतो आणि खायला पण ते चांगलं लागत नाही. आणि मीडियम बारीक गॅसवर खूप वेळ लागतो, म्हणून मीडियम गॅसवरच आपला पाक पण तयार करून घ्यायचा. असं तेलात गुळ विरघळून द्यायचं आणि त्याला चांगला फेस येऊन द्यायचा, असं फसफस होऊन द्यायचं. आणि थोडा कलर चेंज झाला आपल्या पाकाचा की मग आपले वळीव लाडू त्यात टाकायचे. आणि जर समजा काही वळीव लाडूला लागलं, काहीला लागलं नाही असं जर वाटलं ना तुम्हाला, तर त्यातले ज्याला लागलं नाही ते काढून घ्यायचे आणि डबल आणखीन थोडे एक पोहे खायचे चमच्याने, चमच्याभर तेल टाकायचं, थोडासा गुळ टाकायचा आणि असंच पाक तयार करून घ्यायचं. ते वळीव लाडू त्यात टाकून हलवून घ्यायचं. तर मी ना आता 1-2 मिनटं 2-3 मिनटं तरी लागतात एवढे ह्याचा पाक तयार व्हायला. तर तुम्ही पाहू शकता असं उलटण्याच्या साह्याने ते हलविते मी मीडियम गॅसवर. तर असं वरी उचललं ना, असं जराशी तार चालल्याने झाली की आपल्याला कळतो. असं कच्चा जर पाक राहिला का नाही तर ते वळीव लाडूला पाणी सुटतं आणि जास्त जर ओव्हरकुक झाला तर ते करपतं, काळा कलर येतो आपल्या पाकाला. मग आता मीडियम आपला जसं आपण शेंगदाण्याच्या चिक्कीला करतो का आपला पाक, सेम तसा करायचा ह्या वळीव लाडूला. तर शेंगदाण्याची चिक्कीची रेसिपी मी टाकलेली आहे, तुम्ही पाहिली असेल नक्कीच. तर आता ना आपला उलटण्याच्या साह्याने पाहिलं मी, मला आता पाक तयार झाला आहे असं वाटत आहे. पण तरी पण मी थोड्या वेळ आणखीन 30 सेकंद हलविलं मला. आणि आता ना वळीव लाडू आहेत ना त्याच्यात टाकते मी. तर मी निम्मे 2 वेळेस लावणार आहे. तर आता मी निम्मे टाकले आणि लगेच गॅस बंद करायचा आपले वळीव लाडू टाकले की त्यात. आणि आता गरम आहे तोपर्यंतच पटकन हे हलवून घ्यायचं आणि एका ताटात ना हे काढून घ्यायचं. तर आपलं तेल जरी आपण जास्त टाकलं ना तरी तो पाकाला जेवढं तेल लागतं का तेवढंच तेल गुळाचा पाक शोषून घेते. आणि राहिलेलं शिल्लकीचं तेल तुम्ही पाहू शकता कढईत शिल्लक राहिलेलं आहे. तर आता ह्याच तेलात आणखीन थोडं तेल टाकून दुसरी बॅच मी त्यात गूळ टाकून पाक करून घेते. आणि आता ना हे जर कोमट आहे ना तोपर्यंत हे वेगळे करायचे, कारण हे जर थंड झालं ना एकाला एक चिटकून बसतात आणि कडक होतात जास्त. आणि गरम आहे तोवरचं ते असे लूज असतात जरा, त्याच्यामुळे ते लगेचच्या लगेच वेगळे होतात एकमेकापासून. आणि हाताला चटका बसतो, पण लक्षपूर्वक करायचं सवय लागस तर. आणि आता ते मी लगेच काढून घेतले ते, कारण थंड झालेच ते गोळा झाल्याने झालं असतात त्याच्यानंतर म्हणून. आणि थंड झालेच ते कडक होतात. तर आणखीन थोडंसं तेल टाकलं आणि राहिलेला गूळ आहे ना तो पण टाकला. तर इथं ज्या वाटीनं आपण सर्व साहित्य घेतलं होतं ना त्याच वाटीने 1 वाटी मी गूळ घेतला होता, आपला किसलेला गूळ. तर परफेक्ट तेवढा पुरला मला, तुम्हाला अंदाज गुळाचा कळावा म्हणून सांगते. तर 1 वाटी गूळ, परत 1 वाटी बेसन पीठ, 3 वाट्या कणिक आणि ते मळायला 2 वाटी पाणी लागलं. प्रमाण तुम्हाला समजावं म्हणून सांगते. आणि आता मी राहिलेले जे आहेत का आपले ते पण आपल्या ह्या पाकात टाकून घेते वळीव लाडू. गॅस बंद करते, चांगलं मिक्स करते आणि ताटात काढून ते वेगळे करून घेतले. आणखीन थोडं गरमच आहेत मी, तर वेगळे केले आहे तुम्हाला दाखवते. आणि थंड झाल्यास नंतर एक 5च मिनटात थंड होतं, खूप वेळ लागत नाही त्याला, 5 ते 10 मिनटात. तर असं चिटकलेलं असतं ना ते असं कोमट आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं. तर कसे वाटले वळीव लाडू ते नक्की सांगा. आवडले असते तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे, तुम्हाला तेलाचा अंदाज यावा म्हणून. आता तेल काही मी मोजून टाकलेलं नव्हतं, अंदाजेच टाकलं होतं कॅटलीतलं. तर तुम्ही पाहू शकता आता 5-10 मिनटानंतर आपले वळीव लाडू थंड झाले. तर मी खळखळ असे वाजत आहेत ते. मग एक वळीव लाडू ना तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही पाहू शकता किती कडक, असे वरून कडक आणि आतून खुसखुशीत झालेत. आतून तुम्ही पाहू शकता किती पोकळ झालेत ते दिसत आहेत. आणि खायला पण एकदम छान लागत आहेत. तर तुम्ही पण ना आता गणपती बाप्पासाठी नक्की अशा प्रकारे करून पहा वळीव लाडू, तुम्हाला नक्की आवडतील असे मी आशा करते. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.